आपल्या घरावर रेड? काय बोलताय तुम्ही बाबा? कधी झाली रेड? ती काल तर मी घरीच होती, मला कसं कोणी बोललं नाही? नाटकीपणा नको हा? ती मुलं तूच बोलवली होतीस, घराची नासधूस करून गेली आणि आता काहीच झालं नसल्यासारखी वागतेस का? मी मी हे सगळं केलं? अगं काही काय बोलतेस तू? काय खोटं बोलतेस ग? हा? अरे बापरे, नाही माझा एकतर विश्वासच बसत नाही बाबा. आपल्या घरात रेड पडली होती, पण काकू मी घरीच होते की नाही दिवसभर, मला कसं कोणी सांगितलं नाही. आणि आत्या अगं मला काय मिळणार हे सगळं करून? ऍक्टिंग करू नकोस. ती माणसं तूच बोलवली होतीस, घराची काय अवस्था करून गेली तुला माहितीये. आता तरी खरं बोल. अगं मी खरंच सांगते, मला कळतच नाही आत्या काय बोलते ते. मला काय मिळणार हे सगळं करून? कारण त्या विश्वंभर, ही मुलगी पांढऱ्या पायाची तर आहेच, पण पांढऱ्या तोंडाने खोटं बोलायला लागलेली आहे ही. बरं झालं तू आला शुभू. बोल बोल, सांग बरं साहेबांना, काल इन्कम टॅक्सची रेड पडली होती की नाही? माणसं आली होती की नाही? सांग ना. साहेब, मी तर काल इलेक्शनच्या कामासाठी बाहेर होतो. हां, घरी आल्यानंतर काही माणसं होती तिथं. हा बघ 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 बघ, हा खरं बोलतोय. हा सांग. नाही आत्यासाहेब, खरं बोलायला, माणसं तर होतीत, पण ती आपल्या पक्षाची माणसं होती. झेंडे घेऊन आलती ती. आत्यासाहेब, तुम्ही काय बोलता त्यातलं काय नव्हतं. ए शुभू, कशाला धडधडीत खोटं बोलतोयस रे? मी आणि खोटं? मी मारुती राहायचा बघताय. हे मारुतीचा भक्त असून खोटं बोलतोयस, पाप लागेल तुला. विश्वंभर हा खोटं बोलतोय. श्रावणी त्याची असिस्टंट आहे ना, म्हणून तिला वाचवण्यासाठी खोटं बोलतोय. हा, पृथ्वी आणि अपर्णा, तुम्ही दोघं काल काय झालं ते सांगा विश्वंभरला. काल रेड पडली होती की नाही? माणसं आली होती की नाही? काय का अपर्णा, तुला विचारते मी, बोल की. तू होतीस ना घरी? पाहिलंस ना माणसं आली होती की नाही? म्हणजे नाही, काल काही झालं नव्हतं भैया. नंदाक्का मगापासून जे सांगते ना, तसं खरंच काही झालेलं नव्हतं. ती असं का बोलते काही कळत नाहीये. खरंच भैया साहेब, मी दिवसभर घरातच होते. काल नंदाका किचन मध्ये आल्या आणि मला पुरणपोळ्या कशा करायच्या तेही सांगत होत्या. हो की नाही, आठवतंय तुम्हाला? काय खोटं बोलतेस ग? मी कधी किचन मध्ये आले आणि कधी तुला पुरणपोळ्या सांगितल्या? काय वाटेल ते बोलते. काय नंदाका, भैया साहेब मला सगळं चांगलं आठवतंय, पण आज ह्या अशा का वागतात काही कळत नाहीये. अपर्णा, खोटं बोलू नकोस हा. तू जे काही बोलतेस ते तुला तरी कळतंय का? मला चांगलंच कळतंय, पण तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का? पृथ्वी, तू खरं सांग. खरं सांग, काय झालं होतं? मी खोटं बोलतोय आणि ती भैयाची? काय बोलतेस तू नंदाक्का? तुला ना आठवत नाहीये. मी तुला आठवण करून देतो. त्या दिवशी मी फाईल घ्यायला घरी आलो होतो, तेव्हा तू इथे बसली होतीस आणि चहा पित होतीस आणि मला काय म्हणालीस तू? पृथ्वी, झाली का तुझी भैयाची मीटिंग? ठीक आहे ना सगळं? सगळं उत्तम झालेलं आहे नंदाक्का, हेच तुला मी सांगितलं. त्यानंतर तू आनंदात अशी निघून गेलीस तिकडे. त्यानंतर तू असं का करतेस काही कळत नाहीये मला. वा 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 पृथ्वी, काय ऍक्टिंग केलंस रे, जबरदस्त. हे सगळं कधी घडलं? हा, खोटं बोलतोय हा पण विश्वंभर. अगं आत्या, अगं काका कशाला खोटं बोलेल? मुळात आम्ही सगळेच बाबांसमोर कसं काय खोटं बोलू? बरं बाबा, तुमचा विश्वास नाही ना आमच्यावर, ठीक आहे, तुम्हीच विचारा ना हवं त्याला. घरात कोणालाही विचारा. थांब, मी घरातल्या सगळ्या नोकरांना बोलवते. वर्षा, माया, अरे मंगेश, जरा या लवकर लवकर. काल घरात काय झालं विश्वंभर साहेबांना सांगा. इन्कम टॅक्सची रेड पडली होती की नाही? माणसं आली होती की नाही? सांगा जरा धडाधड पटापट. मॅडम, कधी पडली होती रेड? तू बरा आहेस ना?
तू काल किचन मध्ये होतास तेव्हा माणसं आली नव्हती? नाही मॅडम, मी किचन मध्येच होतो, पण रेड बीड काय बी पडली नव्हती. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? ए वर्षा, हे बघ, मी इथे बसले होते, तुम्हाला पाणी आणून दिलंस. मी काय म्हटलं, थंड पाणी नाहीये का? तू थंड पाणी आणायला अशी वळलीस आणि दार वाजलं की नाही? मग दारात किती माणसं आत आली काल? नाही मॅडम, मला तर असं काहीच आठवत नाहीये. हा, तुमची डोकी फिरली आहेत का? मी सिक्युरिटीला विचारते. एक मिनिट. सिक्युरिटी, सिक्युरिटी, लवकर ये. काल तू ड्युटीवर होतास सकाळी? काल ते 10-12 माणसं आतमध्ये आली होती, इन्कम टॅक्सची रेड पडली होती, होतास ना? हा, मग सांग साहेबांना माणसं आली होती म्हणून. अरे बोल की. नाही मॅडम, असं काही नाही झालं. काय डोकं फिरलंय का रे तुझं? पण काय धडधडीत खोटं बोलतोयस? अरे काम करता की फुकटचे पैसे घेता? हा, आता मला सांगा की हिने तुम्हाला खोटं बोलण्याचे किती पैसे दिलेत? मी दुप्पट पैसे देईन तुम्हाला खरं सांगण्याचे. बोला. हे बघा, कधी ना कधी सत्य बाहेर येणारच आहे, तेव्हा तुमची धडगत नसेल, लक्षात ठेवा. त्यापेक्षा आत्ताच खरं काय ते सांगून टाका, नंतर माझ्या इतकी वाईट कोणी नसेल, लक्षात ठेवा. नंदाका शांत हो, शांत हो. तुम्ही जा सगळे. वर्षा, पाणी घेऊन ये. शांत हो, बस इथे. विश्वंभर, बस. हे बघ, हे सगळे ना का खोटं बोलतायत मला माहित नाही, पण हे असंच झालेलं. रेड पडली होती माझ्या खोलीत, हे सगळे लोक आले होते, सगळं नुकसान करून टाकलंय त्यांनी. लवकर पाणी आण. शांत हो, शांत. आणि का खरं सांगत नाहीये ती माणसं, मला कळत नाहीये. जरा विचार करू दे, हे असं का आणि कसं झालंय. आत्या, अगं मला काळजी वाटते ग तुझी. अगं काय झालंय ग तुला? काळजी वाटते आता मला तुझी. काय होतंय हे तुला? बाबा, मला कळलंय आत्याला असं का होतंय ते. मी आले. हा, एक मिनिटात येते, थांबा.